नमस्कार. स्निधिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पंजाबी स्टाईलने बनवला जाणारा राजमा चावल. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला राजमा टाकून घेऊया. हा राजमा मी 4 ते 5 तास भिजवून घेतलेला आहे. भिजवून हा राजमा परत आणखीन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतर कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया. राजमा भिजेल इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण पुढेही मीठ टाकणार आहोत, त्यामुळे अगोदर मीठ कमीच टाकायचं आहे. आता आपल्याला कुकरचे झाकण लावून मोठ्या गॅसवर 1 शिट्टी आणि मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या मी या ठिकाणी करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेप्रमाणे करून घ्या. राजमा शिजत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये मी या ठिकाणी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान गरम झालं की लगेच त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि 1 मोठा चमचा मी या ठिकाणी धन वापरलेला आहे आणि 1 मोठा कांदा उभा बारीक कट करून घेतलेला आहे आणि 1 टमाटर आपण त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिडियम गॅसवर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. जास्तही काळसर असा ह्याचा कलर करायचा नाही. थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं मी या ठिकाणी फूल वापरलेलं आहे. 7-8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं या ठिकाणी कट करून टाकलेलं आहे. ते सर्व साहित्य आपल्याला कांदा टमाटरसोबत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. एक 3 ते 4 मिनिट हे साहित्य मिडियम गॅसवर परतल्याच्यानंतर छान असं भाजलं जातं. 3 ते 4 मिनिटानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊया. हे साहित्य एकदम परफेक्ट असं भाजलेलं आहे. भाजलेलं सर्व साहित्य प्लेटमध्ये काढून आपण थंड करून घेऊया. साहित्य पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर आपल्याला आता ते साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक अशी फाईन याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मी या ठिकाणी पेस्ट तयार करून घेत आहे. आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण भात बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि मी या ठिकाणी 1 चमचा तूप वापरलेला आहे. पंजाबी स्टाईलचा राजमा चावल बनवायचं म्हटल्यानंतर त्यामध्ये तुपाचा वापर करतात, त्यामुळे मी या ठिकाणी अगदी थोडंसं तूप वापरलेलं आहे आणि इतके खडे मसाले वापरलेले आहेत. यातील काही खडे मसाले तुमच्याकडे नसतील तर नाही वापरले तरी चालतात. मी या ठिकाणी थोडेसे खडे मसाले वापरले आणि 2 हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे. त्यामुळे भात जो आहे तो एक चवीला खूप छान असा लागतो. आता हे साहित्य आपल्याला अगदी थोडंसं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे. जास्त वेळही भाजायचं नाही. थोडंसं हे साहित्य परतलं की लगेच त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. मी या ठिकाणी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि त्यामध्ये लगेच आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊया. मीठ हे चेक करून टाकायचं आहे. आता आपल्याला या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी खळखळून उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया. मी या ठिकाणी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजू घातले होते. अर्धा तासानंतर ते तांदूळ आपण पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता त्याला आपण उलटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. अर्धा तास भिजवल्यामुळे भात जो आहे तो एकदम मोकळा सळसळीत अगदी हॉटेलसारखा तयार होतो. त्यामुळे बासमती तांदूळ अगोदर अर्धा तास भिजवून घ्यायचा आहे. आता आपल्याला या पाण्याला हलकीशी एक उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हलकीशी उकळी आल्याच्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवून घेऊया आणि भात एकदम मोकळा सळसळीत असा शिजवून घेऊया. मीडियम गॅसवर हा भात शिजवून घ्यायचा आहे. आता नंतर मी या ठिकाणी थोडेसे खडे मसाले वापरलेले आहेत. हे खडे मसाले आता आपल्याला राजमा बनवण्यासाठी वापरायचे आहेत. मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेऊया. तेल व्यवस्थित असं गरम झालं की लगेच त्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत. मसाला वेलची जी आहे ते अशी थोडीशी फोडून टाकायची आहे. त्यामुळे त्याचा वास जो आहे तो छान असा राजम्यामध्ये उतरला जातो आणि चवीला राजमा खूप छान लागतो. त्यामुळे मसाला वेलची थोडीशी फोडून टाकायची आहे. आता आपण त्यामध्ये खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. ते खडे मसाले आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत. खडे मसाले जास्त करपू द्यायचे नाही. थोडेसे परतले की लगेच आपण त्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिट आपण हे वाटण परतून घेऊया. 2-3 मिनिट झाल्याच्यानंतर हे वाटण परफेक्ट असं परतलं जातं. आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. मी सर्वप्रथम या ठिकाणी 1 चमचा घरगुती काळं तिखट टाकून घेतलेलं आहे. पाव चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे. काश्मीरी लाल मिर्च वापरल्यामुळे त्याचा रंग जो आहे तो खूप छान असा येतो. मी या ठिकाणी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च वापरलेली आहे. आता आपण हे वाटण छान असं परतून घेऊया. छान असं परतल्याच्यानंतर लगेच आपण त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजेच मी या ठिकाणी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. कारण ती ग्रेव्ही जी आहे ते करपू नाही म्हणून आपण थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आता त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. त्याला छान असं तेल सुटलेलं आहे. लगेच त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ पहिलेही टाकलं होतं त्यामुळे मीठ जे आहे ते चेक करून टाकायचं आहे. छान अशी ग्रेव्ही परतून झाल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये लगेच शिजवून घेतलेला राजमा टाकून घेऊया. राजमा टाकल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपल्याला हा राजमा जो आहे तो मीडियम गॅसवर झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिट झाल्याच्यानंतर राजमा जो आहे तो एकदम परफेक्ट असा तयार होतो. लगेच त्यावरती मी या ठिकाणी बारीक कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी कसुरी मेथी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे. कसुरी मेथी टाकल्यामुळे राजमा चवीला खूपच अप्रतिम असा तयार होतो. आता परत आणखीन आपल्याला एक 2-3 मिनिट छान असं ह्याला शिजवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटानंतर एकदम परफेक्ट असा राजमा या ठिकाणी शिजला जातो.
आता अशा पद्धतीने या ठिकाणी आपला राजमा चावल या ठिकाणी तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुरेख या ठिकाणी राजमा दिसत आहे। अगदी झटपट अशी ही डिश या ठिकाणी तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा। ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये।